जाधव, त्यांचा सामना करतील कौशिक पुगावकर. पहिल्या षटकातला हा अमान्य असा चेंडू, अवांतर धाव. वाईड बॉल, वाईड, अमान्य असा चेंडू, अवांतर धाव. हा, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हा स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. आणि हा दुसरा चेंडू स्लोअर वन. फलंदाजाला चेंडू काही असा कळला नाही. एक धाव. टीमची वाढती धाव संख्या आहे 4. 2 चेंडू 4 धावा. ओ हो, बॅटचा कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळालेली आहे. तीन चेंडू 5 धावा. आणि हा एक स्लोअर वन, वाईड बॉल. स्कोर पण ली. परत एक असा स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. त्या चेंडू खाली कोणी येऊ शकलं नाही आणि 3 धावा. ओव्हर थ्रोच्या धावा आलेल्या आहेत. 1 धाव ओव्हर थ्रोची आलेली आहे आणि 2 धाव काढून घेतलेले आहेत. चार चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. तुम्हाला कॉन्फिडन्स नव्हता माझ्यावरती जायला करा दिली. मंगला सांगायचं होतं फायटर नाव चेंज कर. अरे काय विचारपूसच नाही बेंचो डायरेक्ट जाईल त्याला. बाहेर गेलाय तो. तेव्हा थकलो होतो. आज पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे. पाहूया. 1 धाव मिळालेली आहे. आला वसाडा ओर टाकतो तिकडच्या तिकडे आपटते. मयूरलाच पडली ना. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 10 धावा झालेल्या आहेत. बिनगडी बाद. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे अनिकेत यांनी. अजून एक असा ओव्हर चेंज, निर्धावाचा चेंडू होता. 1 षटक समाप्तीनंतर 10 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहे संदीप पाटील. दोन्ही मॅच जिंकले. हे क्वालिफायरची मॅच आता यांच्या जो जिंकेल तो फायनलला जाईल. पहिला चेंडू फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने चटवला आणि हा गच्चा क्षेत्ररक्षण झेल सोडलेला आहे. प्रेम यांनी झेल सोडलेला आहे.
फुलटॉस चेंडू त्यांना असा प्रयत्न त्यांचा फसला होता, पण क्षेत्ररक्षण थोडं खराब, त्यामुळे झेल सुटलेला आहे. दुसरा चेंडू आणि हा मिड विकेटच्या दिशेने तटवलेला. पाहूया किती धाव मिळतात. एक धाव कंप्लीट केली आणि दुसरी धाव, छोटी धाव घेत परत एकच धाव मिळालेली आहे. चांगले असं क्षेत्ररक्षण रामेश यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि हा तिसरा चेंडू तटवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, हा पण एक धाव मिळालेली आहे. टीमची वाढती धावसंख्या आहे 13. 3 षटकाचा सामना आहे, याची नोंद असावी. हा असा एक निर्धाव असा चेंडू, पण गडी बाद रनआउट झालेले आहेत कौशिक पुगावकर. प्रशांत सलवाडी यांनी त्यांच्या हातातून चेंडू निसटला होता, परंतु त्यांनी कमबॅक करून स्टंपला निशाणा साधला आणि त्यांना एक गडी बाद प्रयत्न करण्यात यश आलेलं आहे. कौशिक पुगावकर यांची जागा भरून काढत आहेत किशोर माघाडे, सिक्सर किंग. सामना 2-4 चेंडूमध्येच पलटवार करतात किशोर माघाडे. पाचवा चेंडू असा काही असा कळला नाही फलंदाजा यांना, आणि हा निर्धाव असा चेंडू. बाबू तुमच्या सहकारीला जरा सोबत घेऊन जावे. बाबू BMC. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया, आणि हा असा चेंडू तटवलेला आहे. पाहूया, जेलबाद वाटत, जेलबाद. कॉट अँड बोल्ड संदीप पाटील. अतिशय घाई केलेली आहे किशोर माघाडे यांनी. 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा. किती आले यावर मध्ये, किती आले? 10 आले, आणि याच्यावर मध्ये किती आले? 3 आले ना, बरोबर. शेवटचं षटक घेऊन येत आहेत अर्जुन गोरेगावकर. शेवटचं षटक पाहूया किती धावा काढून घेता या षटकात. पहिला चेंडू आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला. पाहूया किती धाव मिळतात, आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण आहे, पण थ्रो काही पुरेसा नाही पडला, आणि 2 धावा काढण्यात फलंदाजाला यश आलेलं आहे. टीमची वाढती धावसंख्या आहे ती 15. दुसरा चेंडू असा पाहूया, अमान्य असा चेंडू. अवांतर एक धाव मिळालेली आहे, आणि टीमची वाढती धावसंख्या आहे 16. 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. शेवटचं षटक असेल. षटक सेंचुरी. चांगला असा स्क्वेअर लेगच्या तटवलेला चेंडू. सीमा रेखा पार. 4-4-4. सीमा रेखा पार. 4 बॉल किती आले? 2 चेंडू. 4 चेंडू शिल्लक.
आणि टीमची वाढती धावसंख्या आहे 20. अनिकेत सातपुते या नावाने ओळखले जातात. सकाळपासून त्यांनी फलंदाजी अतिशय उत्कृष्ट केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी काही काळ आतापर्यंत तोच आहे. अजून एक असा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहूया आणि ट्री कॅच होता. झेल सुटलेला आहे. ट्री झाडाला लागला होता. 2 धावा संपूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन येत आहे अर्जुन गोरेगावकर अनिकेत यांना आणि हा चेंडू ब्लॉक मारला होता. पाहूया किती रन मिळत आहेत. 1 धाव. 4 चेंडू 23 धावा. 2 चेंडू शिल्लक. असा स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू या पाहूया रामेश काय करतात. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अतिशय उत्कृष्ट त्यांचा थ्रो होता. सरळ गोलंदाजाच्या हातात. या मॅचचा शेवटचा चेंडू असेल. स्कोर आहे वाढती धावसंख्या 24. टीमची वाढती धावसंख्या 24. शेवटचा चेंडू शिल्लक. हो 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 पाहूया झेल बाद होतात काय. विशाल आहे त्या झेल खाली आणि त्याला आरामशीर लॉलीपॉप सारखं घेतलेलं आहे आणि गडी बाद. टीमची वाढती धावसंख्या आहे ती 24. या टीमचं नाव काय ग्रीनवाल्यांचं? लिबर्टी स्टार आहेत ना आता. 25 धावांचं लक्ष आहे. लिबर्टी कॅपिटल जर यांना सामना जिंकायचा असेल तर 25 धावांचं आव्हान आहे त्यांना. आमचे मित्र सागर कांबळे यांचं स्टेज इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला उशीर होतोय. अजून सामने बाकी आहेत. जितेंद्र जाधव लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फटाफट उशीर करू नका. काळोख होईल नंतरला सामन्याला. फायनली सुद्धा खेळवायची आपल्याला. सेमी नाही क्वार्टर. आमचं जिंकेल तो हारेल त्यांच्यावर खेळायला लागेल. फलंदाज पाठवायचे. सेमी नाही हे क्वालिफायर झालेले आहे. क्वालिफायरची मॅच आहे हे. मग रन रेटने काढलं असतं. एकाला बाहेर काढलं असतं. आणि पहिला पण नाही चुकीचं काय. 2 मॅच जिंकले तर त्यांना तो पण फायदा असेल ना. 1 मॅच जिंकणारा डायरेक्ट सेमीफायनल खेळलं तर पण बरं नाही ना. आता एक सामना खेळ आहे. आता तू 2 सामने खेळूनच वरती जाशील असंच आहे सीन आहे. आता ते लोक 2 सामने जिंकून वरती गेलेले आहेत. आपण 1 सामना जिंकून खाली आहे. आता आपण 2 सामने खेळू तर आपल्या सेमीफायनल डायरेक्ट.
हा एक राहील. आता आमच्यामध्ये जी मॅच होईल ना त्याच्यातला जो जिंकेल तो त्यांच्यावर खेळेल. क्रॉसमध्ये तसं नाही इश्यू होता. 3 मॅच झाल्या असं 4 झाल्या ना. मग ते पण क्वालिफायचा फायदा आहे ना. 2 मॅचेस जिंकला. आता आम्ही पण जिंकलो तर आम्ही वरती असतो. ते 2 मॅच जिंकून वरती आहेत ना. आम्ही एक मॅच जिंकून खाली आहे. लिबर्टी कॅपिटल या संघाला 25 रनाचं आव्हान. तसेच त्याचे प्रफुल्ल कासारे जिथे कुठे असाल मंचावर यायचंय. तुमचा जिओच्या नेटची गरज आहे. संघाची वैयक्तिक ओव्हर घेऊन येत आहेत जितेंद्र जाधव. पहिलं षटक घेऊन येत आहेत जितेंद्र जाधव. त्यांचा सामना करतील रामेश. मंग्याच्या नशिबातच नाही. मंग्याचे चांगले चांगले प्लेयर असून हारले. 25 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने तटवलेला आहे. पाहूया. 1 धाव मिळालेली आहे. 1 धावात समाधानी. 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवायचा प्रयत्न होता पण त्यांना प्रयत्न सफल झाला नाही आहे. आणि हा निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू 1 धाव. आणि हा दुसरा चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. फलंदाजाला काही कळलं नाही. सुंदर असा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. बॅट्समॅन पटकावण्याच्या नादात 3 चेंडू 1 धाव झालेले आहे. आणि हा 4था चेंडू आणि हा सीमा रेखा नाही. पाहूया. हा झाडाला लागून काहीसा चेंडू आतमध्ये आलेला आहे. आणि 2 धावात समाधानी फलंदाज. 4 चेंडू 3 धावा. अजून एक असा तटवलाय चेंडू. पाहूया काय होतं. आणि हा ट्री कॅच होता. पण ही दुसरी धाव घेतली आहे चोरटी. ओ हो 2 धावात समाधानी. आणि 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू 20 धावा. 13 चेंडू 20 धावा. ह्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया संदीप पाटील काय करत आहेत. आणि हा असा तटवलेला आहे. पाहूया. चांगला असा शॉट आहे. 1 रन आणि दुसरी धाव चोरटी नाही. त्यांना काही यश आलेलं नाही आहे. आणि षटक समाप्तीनंतर 6 धावा झालेल्या आहेत. लिबर्टी कॅपिटल यांच्या पहिल्या षटक समाप्तीनंतर 6 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 19 धावांची गरज. संदीप पाटील आणि रमेश कांबळे रमेश यांना काहीतरी चमत्कार करावा लागणार त्या संघासाठी. 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. एक षटक समाप्तीनंतर. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उशीर होतोय. नंतरला पुढील सामने बाकी आहेत. नाही क्वालिफायर आहे. फायनलला क्वालिफायरची आहे. याच्यामध्ये जिंकेल ती फायनलला जाईल. स्वप्नील आपल्या संघाचं दुसरं वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत आणि त्याचा सामना करतात संदीप पाटील.
बाबू बीएमसी आपके पार्टनर को यहाँ से जरा ग्राउंड से बाहर कीजिए। इम्पैक्ट प्लेयर ग्राउंड में आ गया है, उनको जरा दूसरा ओवर लेके आ रहे हैं पप्पू, और ये पटकी हुई फार सुंदर गेंद चेंडू सीमा रेखा आणि पार, त्याचप्रमाणे फार सुंदर असा खेळलेला आहे संदीप पाटील यांनी बाउंड्री के बाहर चेंडूचा 4 रनों के लिए। चौकारच्या दिशेने दूसरा चेंडू घेऊन येत आहेत। अजून एक असा पॉइंटच्या दिशेने थटवलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळतात आहेत। पहिली धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा, आणि हा ओव्हर थ्रो, ओ हो डायरेक्ट हिट लागला होता पॉइंटच्या दिशेने। दोन चेंडू 12 धावा झालेल्या आहेत। मॅच बॉल ग्राउंड मध्ये, मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्यायचा आहे। 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज। संदीप पाटील जरा थकलेले आहेत, त्यांना पाणी वगैरे द्या। तिसरा चेंडू घेऊन येत आहेत। अजून एक असा तटवला चेंडू समोरच्या दिशेने, आणि हा झेल बाद। अनिकेत यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे। अरे आठवण नाही लागेल, त्याच्यावरती लिहायचं कॉटन बोर्ड कोण आहे, बॉलिंग कोणी टाकली, कॅच कोणी पकडली, लिहायचं असं विकेटच्या बाजूला ना, त्याच्या बॉलरच्या बाजूला ना, बॉलर तिकडे चालू आहे ना, बॉलरची लिस्ट आहे ना, त्यांची नाव आहेत ना, एक लाईन त्याची असते ना। अजून एक असा पॉइंटच्या दिशेने तटवले चेंडू, पाहूया किती धावा मिळतात आहेत। एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेत आहेत। डिक्लर झोन मध्ये आहे आणि एक धाव। पंचांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, किती धावा आहेत। एक धाव। स्कोर काय आला? टीमची वाढती धावसंख्या 13। आणि हा असा परत एक, ओ, आणि हा गडी बाद। धाव बाद झालेले आहेत रामेश। किती बॉल झाले? 5 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत। किती गडी बाद? विकेट किती दिले? 2 गेले। 2 गडी बाद, 13 धावा। 13 ना? हा, 12 धावांची गरज। 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे। शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत विशाल जाधव यांना, आणि हा असा ब्लॉक मध्ये चेंडू घातला होता, काही असं कळलं नाही फलंदाजाला, आणि हे षटक समाप्त। 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा। 6 चेंडू 12 धावांची गरज। लिबर्टी कॅपिटल्स यांना याची नोंद घ्यावी जरा। 6 चेंडू 12 धावा, कंपल्सरी चेस। 6 चेंडू 12 धावा।
काळजाची होती धगधग, कोण जाणार आहे फायनलला. शेवटचा षटक घेऊन येत आहे किशोर मागाडे प्रशांत सलवाडी यांना, आणि हा स्लोअर वन होता आणि हात तटवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. पाहूया किती रन मिळतात. एक धाव कंप्लीट केलेली आणि दुसरी धाव घेत आहेत, आणि मला वाटतं अशी तिसरी धाव पण घेण्याचा प्रयत्न पण नाही. थ्रो अतिशय उत्कृष्ट, पण क्षेत्ररक्षण थोडं गचाळ होतं. 2 धावा मिळालेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. प्रशांत सलवाडी कप्तानी पारी खेळायची आहे त्यांना टीमसाठी. टीमला जर फायनलमध्ये जायचं असेल तर प्रशांत सलवाडींची बॅट चालली पाहिजे. 5 चेंडू 10 धावा. किशोरने अजून एक लेग स्पिन टाकला होता. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतात. आणि हर्षद परत थ्रो. हो 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 हो, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. थ्रोही सुंदर होता. 4 चेंडू 9 धावांची गरज. विशाल जाधव यांची एवढी क्षमता आहे की ते 3 चेंडूमध्येही मॅच संपू शकतात. चांगले असे उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि गोलंदाजही उत्कृष्ट आहेत किशोर मागाडे. आणि हा चेंडू मारलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. पाहूया. हो, एक धाव घेतलेली आहे आणि नाही, एकच धावेत समाधान मानावं लागेल फलंदाजाला. किती बॉल झाले? 3 बॉल ना. 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. प्रशांत सलवाडी, फायनलला जायचं असेल तर तुम्हाला तलवारबाजी करावी लागेल. आणि हा असा चेंडू फलंदाजाला काही कळलं नाही आणि हा अमान्य असा चेंडू. अवांतर धाव मिळालेली आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. तलवारबाजी झाली पाहिजे. 3 चेंडू 7 धावांची गरज. आणि हा स्लोअर पण काही समजला नाहीये. तलवारबाजी नाही चालली. हा दोपटना चालवल्यासारखं झालंय. 2 चेंडू 6 धावांची गरज. चला जागे व्हा. 2 चेंडू 6 धावांची गरज. आणि हा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय पण फलंदाजाला काही यश आलेलं नाहीये. आणि निर्धाव असा चेंडू. किशोर मागाडे जर अरे काय नाव नाही सांगत. धक 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 धक. आणि हा असा सामना जिंकलेला आहे. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. बल्ले बल्ले हो गई तेरी बल्ले बल्ले, हो जाएगी तेरी बल्ले बल्ले. फायनल स्टार 11 LPLच्या पर्वात फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. जितेंद्र जाधव यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट